तर आता आपण स्वारगेट जंक्शन वरती उभे आहोत. तर आपल्याला माहिती आहे की हे जे जंक्शन आहे ते एक मेजर ट्रान्झिट हब आहे. इथे आता आपण बघू शकतो की पाठीमागे स्वारगेट डेपो आहे. तिथे स्वारगेट मेट्रो स्टेशन आहे. त्यामुळे इथे खूप हाय व्हेकल ट्रॅफिक असतं. तसंच हाय पेडेस्ट्रियन फुटफॉल देखील असतो. तर आता आपण बघू शकतो की हे पाठीमागे जे झेब्रा क्रॉसिंग होतं ते आता कुठेही दिसत नाहीये. तर त्याच्यामुळे काय होतंय, तिथे पेडेस्ट्रियन्स आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचं डिरेक्शन भेटत नाही आणि ते कुठूनही चालतात. त्याच्यामुळे व्हेइकल्स आणि पेडेस्ट्रियन मध्ये खूप कॉन्फ्लिक्ट व्हायचे चान्सेस वाटतात. तर हे एक मेजर जंक्शन असल्यामुळे इथे खूप सारे क्रॉसिंग्स आहेत. पण या क्रॉसिंग्स वरतील जे पेडेस्ट्रियन सिग्नल्स आहेत ते फार कमी चालू आहेत. त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम येतो. सिग्नलचे लोकेशन्स आहेत ते देखील नीट नाही आहेत. जेव्हा एखादा माणूस झेब्रा क्रॉसिंग वरनं चालत असतो तर त्याला डिरेक्टली ते सिग्नल दिसत नाहीये. ते शोधायला लागतात ती सिग्नल्स कुठे आहेत. तर आता हे जे मेजर क्रॉसिंग आहे ते जिथे एंड होतं तिथला जो फुटपाथ आहे तो पूर्णपणे एन्क्रोच्ड आहे. त्यामुळे जेव्हा लोक क्रॉस करतात तेव्हा त्यांना कुठे स्पेसच नाहीये उभं राहायला आणि तो जो फुटपाथ आहे तो पुढे जाऊन स्वारगेट डेपो आणि मेट्रो स्टेशनकडे जातो. त्यामुळे जे लोक ट्रॉली बॅग्स वगैरे घेऊन येतात त्यांना चालण्यासाठी एक सेफ स्पेसच नाही आहे. क्रॉसिंग तिथे फुटपाथला भेटतात. तिथे आपण बघू शकतो कुठल्याही प्रकारचे रॅम्प्स नाहीयेत फुटपाथ वरती चढण्यासाठी. तसंच जो फुटपाथ आहे त्याचं विड्थ खूपच कमी आहे. तसंच त्याचा जो सरफेस आहे तो खूप अनइव्हन आहे. त्याच्यावरनं लोक चालणंच शक्य नाही आहे. त्यामुळे लोक आपण बघू शकतो पूर्णपणे रस्त्यावरनं चालतायत आणि एवढ्या हेवी ट्रॅफिक मधनं. तर आता जेव्हा कधी तुम्ही कुठच्या जंक्शनवरनं पास व्हाल तेव्हा बघा की ते जंक्शन पेडिस्ट्रियन्स साठी किती सेफ आणि कम्फर्टेबल आहे. आणि जर का तुम्हाला काही इश्यूज जाणवले तर तुम्ही ते तुमच्या अथॉरिटी समोर रेज करा, कारण हे तुमचं राईट आहे.